ज्याला धडा शिकवायचा आहे त्याला डायरेक्ट समोरासमोर धडा शिकवतो मी. चल निघ, चल. ग्रैंडपा हे ठीक आहे. हळू हळू. नाना, कोणत्या मुजुमदारानं केलं असेल हे? भाऊ तुम्ही अचानक कसं काय इकडे? तुझा जेवणाचा डबा द्यायला आलो होतो. अनुराधा म्हणली पुरींना डबा न्याला नाही, तू आपलं शाळेतनं सरळ योगा क्लास संपून इथं आलीस. पण जेवणार नाही म्हटली पोरगी, म्हणून डबा द्यायला आलो. ठीक आहे डबा. पण ऑफिसचा ऍड्रेस कसा काय? अगं ऑफिस. भाऊ ठीक आहे ठीक आहे. भाऊ तुम्ही कशाला उगीच आला डबा घेऊन? मी चालले असते की. आत्ताच ऑफिस तिथे बघायचं होतं आम्हाला. कसलं भारी आहे. छान नाही तसं. बर. ए अथर्व, छान आहे ना? या धैर्यानं भाऊंना बघून नाही म्हणजे मिळवलं. लई मोठा विषय होईल. भाऊंची काय रिॲक्शन असेल विचार सुद्धा करवत नाही. काय पण होऊ दे, भाऊ आहेत तोपर्यंत या धैर्याला बाहेर यायची हुक्की नको यायला. जाऊ देऊ दाखले मालक. अहो ती पोरगी खोटं सुद्धा बोलत असत. नाही नाना, डोळ्यातनं समोरचा माणूस ओळखतोय मी. भाऊरावांची नात आहे ती, भांडखोर आहे. एक वेळ समोरासमोर नडल मला, पण खोटं नाही बोलणार. भाऊ अहो किती वेळा सांगितलं तुम्हाला तुम्ही अशी दगदग करत जाऊ नका म्हणून. हा अरे भाऊ, अरे चुकी बसाल अरे ताईडे, भाऊ इथं आहेत तोपर्यंत हा धैर्य बाहेर येता कामा नये. तो जर बाहेर आला ना तर लई मोठा प्रॉब्लेम होईल. होय अगं, आणि त्या धैर्याचं काही सांगता पण येत नाही. मनात आला तर कधी पण बाहेर येईल. त्याला तर आपण काय अडवू शकत नाही. आणि अगं भाऊंना कसं सांगणार जायला? बरं नाही दिसत ते. करू आपण काय तर. भाऊ भाऊ क्या घेणार? नाही नको थोडा. अहो खरंच नको. मी आहे इथेच. बर. भाऊ अहो मला डबा द्यायच्या नादात तुम्हाला उशीर होईल की शाळेत जायला विसरला तुम्ही? हा चला एक काम करते, मी येते तुम्हाला सोडायला. असं कसं सोडून द्यायचं नाना? हा शहाणपणा कुणी केलाय ते मला कळायलाच पाहिजे. वेळ आहे अजून. आणि याला पण शाळेत सोडायचंच आहे की. अथर्वला शाळेत सोडायचंय अजून. भाऊ अहो मग तर केवढा उशीर होईल तुम्हाला. हा आणि त्याला पण उशीर होईल, त्याला मॅडम ओरडतील. तुम्ही एक काम करा, तुम्ही आत्ताच निघा म्हणजे लवकर पोहोचाल. हा बर. गारगार. हो मालक, चला चला. ग्रँडपा अजून टाइम आहे की.
अथर्व, अरे काय करतोस तू? हा, शाळेत नाही जायचं का तुला? उशीर होईल तुला. चल 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 पटकन चल. नाना इथं लक्ष ठेवा, मी घरी जाऊन येतो. चल 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 पटकन चल, उशीर होतोय ना शाळेत. मला अकला लागलीस. अथर्व, असं करतोय. अरे शाळेत मॅडम ओरडतील की तुला. चल पटकन. हा? हा. चला बरं, हे बघ आता डबा आणून दिलाय, वेळेत जेवायचं, तब्येतीची हेळसांड करायची नाही. हा तर राहते लोकांची. हा. हॅलो, नाही मी अवेलेबल नाहीये, 2 तासानं फोन करा. भाऊ भाऊ तुम्ही नका काळजी करू, माझं लक्ष आहे की तिच्याकडं. हो हा भाऊ, काळजी नका करू. हे घ्या, फोन घ्या तुमचा. अरे हो, चला चला. नीट जा भाऊ. होय होय. बाय बाय सवेत. बाय 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 बाय. नीट जा. बाय बाय. विदुला, अगं ते ब्लॉग शूट करायचं ना आज आपल्याला. हा हा, ते आहे माझ्या लक्षात. चल करूयात. चल. अगं पण एक प्रॉब्लेम झालाय. जी मुलगी शो होस्ट करणार होती ना, ती आजारी आहे, सो ती येऊ शकत नाही. आणि आता लास्ट मोमेंटला आपण काय ऍडजस्ट करणार? आणि आज शूट नाही झालं ना तर सर जाम ओरडतील. अरे टेन्शन कशाला? काखेत कळसा असताना गावाला कशाला वळसा घालायचा? म्हणजे अगं म्हणजे सावी करेल ना होस्ट, खूप छान होस्ट करते ती. आणि चला या निमित्ताने आपल्याला एक चांगली अँकर तर मिळाली. पण मॅडम तुम्ही कराल ना? येस मॅम. शपथ ताईडे, अगं कसला भारी स्टुडिओ हा. एकदम भारी. सॉरी मॅम. ठीक आहे. पण अगं एवढ्या अपडेट सेटअप मध्ये आपण काय करतोय? नाही म्हणजे असं वेगळं काय करणार तिकडे? म्हणजे किती मजा येत असेल अगं इथे शूट करायला. हो मजा तर येते. आपण इथे वेगवेगळ्या प्रकारचे व्लॉग शूट करतो. हा म्हणजे आपलं मेन काम फूड व्लॉगिंगच आहे. पण फूड व्लॉगिंग तर बाहेर पण करतात ना. नाही म्हणजे इथं असं वेगळं काय करतात? थोडस वेगळं. म्हणजे काय तर आपण एक व्लॉग शो चालवतो. त्यामध्ये वेगवेगळी लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याला त्यांचे रेसिपीज पाठवतात. त्या रेसिपीजचे आपण व्हिडिओज तयार करतो आणि ते व्हिडिओज आपण आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर पोस्ट करतो. आणि मग त्यानंतर जे व्ह्यूज येतात, लाईक्स येतात,
त्याच्यातून आपण एक दर आठवड्याला विनर काढतो. होई शपथ, आयडिया अगं कसली भन्नाट आयडिया ही, एकदम भारी. बरं मग आज कुठली रेसिपी करायची? आज शैलेश, हा ठीक आहे. मस्त आहे. तायडे, अगं रेसिपी एकदम मस्त आहे की. नाव काय? रेसिपी बाय प्रज्ञा कुरकुरे. ताई हे बघा, प्रज्ञा कुरकुरे. आवाज आवाज कमी कर की ग. अहो काय तुमचं भारी आहे की नाही? हे असं कशाला टाकते उगा रेसिपी याच्यावरती माझ्या? हा काय होणार आहे? काय उपयोग आहे याचा? ओ उपयोग कसं नाही, मस्त आहे म्हणून पाठवते. मस्त आहे हे फक्त तुलाच वाटतं बघ. मला कुठं काय बक्षीस मिळालंय? आणि तुला एकटीला वाटून काय होणार आहे? अहो बक्षीस मिळण्यानंतरची गोष्ट आहे हो. आधी तुमच्या रेसिपी या सोशल साईट वरती येतात ना, हीच आपल्यासाठी लय महत्वाची गोष्ट आहे. आणि बक्षिसाचं काय घेऊन बसलाय हो ताई? बक्षीस मिळेलच की आपल्याला, पण तुमच्या रेसिपी सगळ्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. म्हणजे कसं तुमचं नाव होतंय, हे महत्वाचं आहे. माझं नाव कसं होईल? आपण तर यावर माझ्या नावानं नाहीच ना टाकत. हे माझं नाव कसं होणार? आपण फेमस कसं होणार? हे तसं पण या घरात सून म्हणून आल्यावर तुम्हाला बक्षीस मिळतच की. हेच की तुम्ही कायमचं स्वतःचं नाव आणि स्वतःची ओळख विसरून जाता. फक्त एकच गोष्ट लक्षात राहते बघ, हेच की तुम्ही फक्त एक बाई आहात आणि या घरची मुजुमदारांची सून आहात. बाकी काही लक्षात राहत नाही. नीता तुला सांगते, मला तर माझंच नाव कधी कधी आठवत नाही. आणि या घरात तर कोणी मला माझ्या नावाने हाक पण मारत नाही. असं आहे वय. अवंती, अवंती, अवंती काय करतेस? अवंती, अहो तुमच्या नावाने तर हाका मारायच्यात ना, मारते की. अवंती असू द्या, चालायचं ते सगळं. बरं बघा, भास्कर दादा, विलास दादा, हॉलमध्ये या लवकर. काय झालं? आपल्या घरातनं नायकांच्या शाळेसंदर्भात एक कॉल गेला होता. कोणाची हिंमत झाली एवढी? नीता, आपण केलेल्या कॉल बद्दल बोलत नाहीयेत ना भाऊजी? नाही हो, मी केलेला कॉल त्यांना कळणं शक्यच नाही. ती ना कुठल्या तरी दुसऱ्या कॉल बद्दल बोलताय. आणि तुम्ही ना जरा शांत उभं राहा. उगाच त्यांना आपला संशय ना असं वागू नका. शांत राहा. धैर्य. तू काही स्पष्ट सांगणार आहेस का? अरे काय विषय आम्हाला पण कळू दे ना. काल नायकांच्या शाळेत जेवणाचा खराब माल पोचवला गेला आणि हे त्या सावीनं पकडलं. जेव्हा तिनं त्या टेम्पो ड्रायव्हरची चौकशी केली, त्याला जाब विचारला, तेव्हा त्यांनी काय सांगितलं ठाऊक आहे का? ही ऑर्डर मुजुमदारांच्या घरातनं आली. जेवढं सांगतो तेवढंच करायचं. हा साहेब. इम्पॉर्टंट न्यूज आहे. आज रात्री शाळेत जो माल येणार आहे तो स्वतः जातीने तपासून घ्या. काय प्रकार आहे हा? काय बोलतोस तू? आपल्या घरातनं कुणी का फोन करल? ते तर शोधून काढायचं. पण हे सगळं तुला कोणी सांगितलं? त्या सावीनं. आणि आत्ताच्या घडीला कोणी सांगितलं हे महत्वाचं आहे का?
हा शहाणपणा कोणी केलाय? तुझं तर मला काय कळणच झालंय. कालपर्यंत त्या पोरीला रस्त्यावर आणण्यासाठी, शाळा ताब्यात घेण्यासाठी वाटेल ते करणारा तू आज अचानक पलटी खाल्लीस. काय तर त्या पोरीचा पुळका आलाय तुला. ती पोरगी एक काहीतरी तुला सांगणार आणि तू इथं येऊन घरच्यांवर संशय घेणार. दादा, लहान पोरांचा जीव धोक्यात घालून ती शाळा नाही मिळवायची मला. सावी कशावरून खोटं बोलत नसेल? कारण ती भाऊराव नाईकांची नात आहे. एक वेळ ती समोरून नडल, पण खोटं नाही बोलणार. एक मिनिट. अरे ह्या विषयावर आपण का भांडतोय? आणि धैर्य, भाऊरावांची नातच आहे ना ती. भाऊराव स्वतः तर नाही ना. अरे तिच्याकडं आता कुठलाच ऑप्शन उरलेलाच नाही, म्हणून अशा गंडवाईच्या मार्गावर निघाली ती. आई, अगं त्या पोरीला चांगलंच कळले. हे आपल्यात असं भांडणं लावून फूट पाडली ना की तिचा अर्धा रस्ता मोकळा झाला. ती मुलगी तर मला आधीपासूनच चॅप्टर वाटत होती. बरं जाऊ दे, आता हा विषय इथंच थांबवा. मला नाही वाटत आपल्या घरातनं कोणी फोन केला असेल म्हणून. एक गोष्ट सगळ्यांनी कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. इथून पुढं माझ्या आणि शाळेच्या मध्ये कधीच कुणीच यायचं नाही. धैर्य मुजुमदार स्वतःच्या बुद्धीच्या आणि मनगटाच्या जोरावर मिळवायला समर्थ आहे. त्या सावीला मीच हरवणार. त्या भाऊरावांना रस्त्यावर मीच आणणार आणि ती शाळा मुजुमदारांच्या नावावर मीच करून देणार. बाकीच्यांनी फक्त बघायचं. धैर्य मुजुमदार कसा एक एक करून हिशोब करतो. ना कोणी मध्ये पडायचं, ना कोणी मदत करायचा प्रयत्न करायचा. त्यात हीच पाहिजे ना. तर मी काय म्हणते, हा बोल. झालं का नाही? नाही, अजून जेवण व्हायचं आहे. जेवण थोड्या वेळ. ओ, तुम्ही जेवा नाहीतर उपाशी बसा. तुम्हाला महत्वाचं काम सांगितलं होतं ते झालं का नाही? का विसरलाय? आता तू एवढ्या गोष्टी सांगतेस की काय लक्षात ठेवायचं आणि काय नाही तेच कळत नाही मला. तुम्ही महत्वाचं तेवढं विसरताय आणि नको ते लक्षात ठेवताय. तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं, आज 100 रुपये का असना पण वरची कमाई पाहिजे मला. तिकडे बसून सगळ्या जगाला धान्य वाटप करतायसा, पण तुम्हाला साधं 100 रुपये जास्तीचं कशात घालायला होत नाहीत. बघ, मलाही नाही जास्ती बिस्तीचं जमायचं नाही. तुला पण आधीच सांगितलेलं मी. नाही जमत? मग जेव्हा जमल की नाही तेव्हाच घरला यायचं, त्याशिवाय घरला यायचं नाही. तुम्ही नाही नावालाच ते अन्नधान्य कचेरीत कामाला यायचा. इथं तुमच्या पायात अन्न करून आम्हाला कुठं जायचे पाळी नाही आले म्हणजे मिळवलं. अगं ती पण तिच्या आईला काय ब्यात लागल्या माग. इकडं आणि तिकडे वीर झाले. तर काय झालं? मुलगा झाला मला. अरे बाबा, कॉंग्रॅच्युलेशन. जा सही घेऊन ये जा. साहेब आते हो का? या. साहेब, माझं महत्वाचं काम आहे. ह्या फाईलवर तुमची सही राहिली नाही. ही सही झाली तर माझं पुढचं टेन्शन सगळं निघून जाईल. हे बघा, मी जे सांगते ते कान देऊन ऐका. आज घरला येताना 100 रुपये का असला पण वर कमाई आणायची, असं समजा मी हो तुम्हाला टास्क दिला. बघू तुमच्यात किती दम आहे.
सही पाहिजे ना? सही. बघू बघू हा. बसा ना, बसा बसा बसा. सही हवी आहे ना? सही होईल. मला माहित होतं साहेब, तुम्ही हे म्हटल्यानंतर मला काहीच टेन्शन नाही. इथपर्यंत यायला मी खूप पैसे खर्च केलेत. इथं एक माणूस असा नाही जो पैसे न घेता काम करतोय. लय कमी आहे, त्यापैकी तुम्ही एक साहेब. तरी मी येताना ठरवून आलो होतो, हे साहेब भाऊरावांचे नातू आहेत, लाच बीज घेणार नाहीत, माझं काम होऊन जाईल. भाऊराव देव माणूस, त्यांना माझा नमस्कार सांगा. सांगतो की. भाऊराव आहेत म्हणून एक चांगली पिढी घडली बघा, अजून सुद्धा घडती या कामाशी प्रामाणिक राहणारी पिढी. भाऊरावांचे विद्यार्थी आहेत म्हणून किती ठिकाणी चांगले डॉक्टर, चांगले इंजिनियर, चांगले अधिकारी कामावर निष्ठा ठेवणार आहे. होय 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 होय, अगदी बरोबर आहे. मी सही करतोय तुमच्या फाईलवर. पहिली सही झाली, ही दुसरी सही. या या, हे घ्या तुमची फाईल. तुमचं काम झालेलं आहे. धन्यवाद साहेब. हो धन्यवाद. सांगतो सांगतो, भाऊना सांगतो मी सगळं. हा? चला चला, पटपट पटपट करा. एक रेडी आहे? फील्ड क्लिअर करा. सावी रेडी? हो रेडी. येस. ओके, रोल अँड ऍक्शन. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत ओट्स डोसा. ही रेसिपी आपल्याला पाठवली आहे प्रज्ञा कुरकुरे यांनी. प्रज्ञाताईंना अशाच भन्नाट रेसिपी आपल्याला पाठवत असते. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की डोसा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं. 1 वाटी ओट, त्याच्यानंतर अर्धा वाटी तांदळाचं पीठ, आणि मग पाव वाटी रवा, आणि त्याच्यासोबत बारीक चिरलेली मिरची आणि कोथिंबीर. आता मी याच्यात एक गाजर पण टाकणार आहे, पण याच्याऐवजी तुम्ही तुमची आवडती भाजी टाकली तरी चालेल. आणि हो, चवीपुरतं मीठ विसरायचं नाही. चला तर मग आता प्रत्यक्ष कृतीला सुरू करूया आपण. करेक्ट.